उद्योगपती गौतम अदानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली आहे। सागर बंगल्यावर काल रात्री या दोघांमध्येही चर्चा झाली आहे। जवळपास 1.5 तास चर्चा झाल्याची माहिती समोर येते। राज्यातील विविध प्रकल्पांबाबत ही चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे। उद्योगपती गौतम अदानी यांनी शनिवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। मुख्यमंत्र्यांच्या सागर बंगल्यावर दोघांमध्ये तब्बल 1.5 तास चर्चा झाल्याची माहिती आहे। राज्यातील विविध प्रकल्पांबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याचं समजतंय। काही दिवसांपूर्वीच अदानी समूहानं धारावीनंतर आणखी एका प्रकल्पाची बोली जिंकल्यानंतरची ही पहिलीच भेट आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख। ओम, गौतम अदानी यांनी फडणवीसांची भेट घेतलेली आहे, तब्बल 1.5 तास चर्चा झाल्याचं कळतंय। निश्चितच प्राची, गौतम अदानी हे केवळ भारतातील नाही तर जगभरातील एक मोठे उद्योगपती आहेत। यापूर्वी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपदाची सूत्र स्वीकारल्यानंतर अदानी यांनी त्यांची भेट घेतली होती। राज्यामध्ये अदानी उद्योग समूहाचे अनेक प्रकल्प आहेत, ते कार्यान्वित आहेत। मुंबई एअरपोर्ट असेल किंवा अनेक महत्त्वाच्या प्रकल्पामध्ये अदानी समूह काम करतोय आणि खरं तर धारावीच्या प्रकल्पाच्या अनुषंगाने अनेक प्रकारचे आरोप प्रत्यारोप झाले होते। त्यानंतर त्या सगळ्या प्रकरणानंतर झालेली ही पहिलीच भेट आहे। साधारणपणे 1 ते 1.5 तास यामध्ये दोन्ही महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय। त्यामुळे येत्या काळामध्ये आणखीन काही प्रकल्प जे आहेत ते अदानी समूहाला दिले जात आहेत का, किंवा अदानी समूहाला दिले जाणाऱ्या प्रकल्पावरून जी काही टीका होते त्यामध्ये नेमकं पुढे काय घडते, या भेटीवर नेमक्या काय प्रतिक्रिया येतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आपण पाहिलं असेल की विदर्भामध्ये आणि एकंदर महाराष्ट्रामध्ये अनेक महत्त्वाचे प्रकल्प आहेत ते अदानी समूहाचा नव्याने सुरू देखील करतो। त्यामुळे या सगळ्या अनुषंगाने बैठकीत चर्चा झाल्याचं कळतं। प्राची, धन्यवाद ओम, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।